आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय म्हणलीस? अगं तुझ्या काय बापाचं गठुळं पुरलंय वय इथं का? तुझा बाप तो पक्याने तुला हकलली का काय घराबाहेर? अगं तो पक्या आहे ना आतल्या गाठीचा आहे। माझ्या चिवळ्याच्या दुसऱ्या लग्नात सगळ्या गावात बोंबलत सुटला की चिवळ्या रंग्यालय त्याची बाहेर लय लपडी आहेत। स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल असं कोण बोलल का? हे पोरी तू इथं आतच थांब, बाहेर नग येऊस। आता सांगितलंय तेवढं कर, बाकीचं नंतर सांगेन। वय ग माधुरी, खास काही दुकानावर काम बिम नाही का तुला? अगं दुकानावर पप्पा आहेत की, आणि असं बी दुकानावर कुठे जास्त गिराईक येते। आणि मी आता माझं समद ध्यान इकडेच वाढवणार। अगं लाली वहिनी, तू अशी का बसलीयस? ते आत्याबाईंनी बाहेर येऊ नको सांगितलं। बाहेर कुणी आलंय का? हो, माधुरी आलीये, पक्या मामाची पोरगी। चल तुझी ओळख करून देते, चल। नाही नको। अगं चल, तुझ्यामुळे लाडू तरी भेटेल मला। त्यांना सांग की लाडू तुला हवाय, मग नंतर गुपचूप मला आणून दे। चल 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 चल। अगं अगं थांब। अगं अगं ये, काय नाही होत, ये ये। काय ग माधुरी ताई, ओळखलं का हिला? कोण आहे? घरात कामाला बाई आणली का काय? ओय, नीट बोलायचं। बहिणी आहे माझी, गोपाळ दादाची बायको। तुझं इथलं काम संपलंय, तुझ्या घरच्यांना कळवलं पाहिजे। बिचारे वाट बघत बसले असतील। पण तुझ्या घरच्यांना कळवण्याची ही योग्य वेळ नाहीये। एकदा तुझ्या बॉडीची विल्हेवाट लावली की मग तुझ्या घरी कळवतो।